अस्सलामुअलैकुम. बानकोटशी असगर जलगावकर. अल्हम्दुलिल्लाह आयले मी मायनिंग जेटीवर, साखळी मायनिंग जेटी. अशी जात होतो मी, तर मोप टायमाने आया माझा व्हिजिट जायला मायनिंग जेटीवर. आणि बोला एक छोटंसं अपडेट देत आहे तुम्हाला. केलशीचा जो ब्रिज बनतंय तो बघू शकता. हे बघा, आता झूम करून मी दाखवीन तुम्हाला इन्शाल्लाह फ्रंट कॅमेऱ्यानी. तो त्यांचा पण काम माशाला जरा बेस आहे. मी गुजरत होतो तर माझ्या व्ह्युअर्सनी पण एकाने कमेंट केले की केलशीच्या ब्रिजची अपडेट काय. ते बघा नशिबात पण होता अशी जाना माझा. आणि बघलू की काम चालू आहे तर बोला चला शॉर्ट अँड स्वीट एक ब्लॉग बनवूया. तर ह्यांच्या पुरं मी अपडेट देत आहे तुम्हाला ब्रिजचो केलशीचो. बाकी दुआची दरख्वास्त आहे हां. आणि कमेंट जरूर करा कशी कशी बघता होती. जजाकल्लाह खैरा. ह्यो रोड बघा, ह्यो साखळीला जातं. अशी आपण राईट मारून खालती उतरतो पक्क्या रोडाने. आणि ह्यो रोड जातं आपलं मायनिंग जेटीवर. जय आम्ही फिशिंगला येतो ह्यो भोगल बोलतात. आणि त्यांच्याच सामनं ह्यो बघा ह्या काम चालू आहे केलशीच्या ब्रिजचा. उटंबर टू साखळी तशी जो जॉईंट होल तो इकडं जॉईंट होल. ह्यो बघा ह्या खड्डो पण मारला नाही पोकलेंनी. तो मला वाटतं लास्ट ह्या एक पिलियर येईल. आणि तो जॉईंट होल ह्या ह्या जय मी उभो आहे ना तिकडं जॉईंट होल. आता ह्यो माशाल्लाह हे बघा 4 का 5 पिलियर त्यांनी टाकला नाही. हे बघा पाण्यात म्हणजे अर्ध्या पाण्यात आलेलं आहे काम. मग ती मी आलो होतो तेव्हा मोप कमी होता, तो पाण्यात पण नाही होतो काम, पाण्यात पण चालू नाही होता. आता बहुतेक फुरा आलो आहे. परत एकदा मी बोलताय केलशी उटंबर टू साखळी जो ब्रिज बनतंय त्यांचं हे पिलियर बघा अर्ध्या पाण्यापर्यंत आलं आहे माशाल्लाह काम. आता थोडं राईट साईडशी मी दाखवत आहे तशी क्रॉस करून, तशी तुम्हाला समजेल दिसेल कैसा आहे ती. आणि ही आया केलशी आहे. ही सामनं दिसतंय ना, ही केलशी आहे उटंबर. चला ठीक आहे. आणि हो पहिलो जो जुन्नो ब्रिज बंद झालो तो ब्रिज आहे हो जायला पाहिजे बेगून 2 होल म्हणजे लोकांना या जायला आसानी होल. आणि हशी आमला पण दापोली आणि उटंबर जवळ होल. केलशीचं हुरूस असतं तो पण आम्हाला जवळ पडेल अशी जायला. ठीक आहे. बाकी दुआची दरख्वास्त आहे. ही आपली गाडी आहे. आता आयल्या वरती मी मेन रोडार. हे बघा असे तुम्हाला दाखवत आहे झूम करून. हे बघा क्लिअर पाण्यातलं ना. आता अशी झूम करून दाखवत आहे. हे बघा ह्या पण क्लिअर झाल्यात. ह्या पण काम चालू आहे. म्हणजे अर्ध्या पाण्यात काम आयलेलं आहे ऐसा समजा. आता अर्धा काम बाकी. आता पावसात चालू राहते बंद राहते अल्लाह बेहतर जाणे. पण मी माहिती काढली आहे विचारलो स्थानिक लोकांना. ती बोलतात नाईटला काम जरा फास्ट असतं. ठीक आहे. ह्यो आपलो सी फेस बहिरे अरब आहे. आम्ही फिशिंगला येतो. विकलती जेटी दिसते ती. ह्या केलशीची दर्गा आहे आणि मस्जिद आहे. ह्या सामने ह्यो ब्रिज बनते. ठीक आहे. ओके. साखरी टू केलशीला जॉईंट होणारो ह्यो ब्रिज होतो. शॉर्ट अँड स्वीट ब्लॉग बनवलो. माझ्या व्ह्युअरची पण काही रिक्वेस्ट होती मगून ह्यो ब्लॉग बनवलो. उम्मीद करताय ब्लॉग पसंत आलो असेल. आणि परत एकदा बोलताय कमेंटला जरूर बोला कशी कशी बघताव. बघूया आता बेस काम चाललं आहे. 1-1.5 वर्षात बहुतेक ह्यो जायलो पाहिजे पुरो. म्हणजे आम्हाला आता तिकडचो बानकोट टू बागमांडला ब्रिज जायलो का ती आम्हाला जवळ पडेल. आणि साखळी टू केलशी जायलो का अशी दापोली जवळ पडेल. ऐसा जायला पाहिजे काम. कोकणात टुरिझम वारल हिनी. ब्रिज होत गेलं का काहीसाठी जवळ होतं आणि लोकांचा पण फायदा होतं. बाकी दुआची दरख्वास्त. बानकोटशी असगर जलगावकर. जजाकल्लाह खैरा.